करीतम गच्छम गच्छम गच्छम. मागे मागे. मंत्रोच्चार करताना पुढे यायचं नाही, मागेच थांबायचं. जागम जागम दाढी मिशी लावायची असम. जागम जागम. एक मिनिट, काय म्हणाला? दाढी मिशी? अशी कशी दाढी मिशी मरेन. जागम जागम म्हणालो म्हणजे आत्मजागृतीबद्दल बोलतोय आम्ही. कळलं का आत्याबाई? मेजर, आपणास किती वेळा सांगितले आम्हास आत्याबाई बोलत जाऊ नका म्हणून? बर मंद. आ? आपलं मंदाकिनी बाई. हे बघा, तुम्हाला आणि मला कोणी अशा अवस्थेत इथं बघितलं तर नुसता बोबाटा होईल. मी या घरातला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माणूस आहे आणि मला एक पुतण्या आहे, एक सुनबाई आहेत, 4 नातवंड आहेत आणि 2 नातसुना देखील आहेत. माझी गरिमा बाळगा हो. गरिमा? आता ही कोण? अच्छा, आपली मुलगी का? काळजी करू नका, आपल्या लग्नानंतर आपल्या मुलीला पोटच्या पोरीप्रमाणे जपू आम्ही. काय करू मी या बाईचं? हे बघा आत्याबाई, मला कपडे बदलायचे आहेत. तुमच्या समोर कसे बदलणार मी कपडे? तुम्ही प्लीज जा. मेजर, तुम्ही आम्हाला इथून जावयास सांगताय हे ध्यानात आलंय आमच्या. मग जा ना. हा? म्हणजे मागे मागे जा ना. ते मंत्रोच्चार करताना कोणी पुढं आलेलं मला चालत नाही. ठीक आहे, जातो आम्ही, पण एका अटीवर. आता काय आता हे? आपण आमच्या सोबत बाहेर फिरायला यायचे. अजिबात नाही, जमणार नाही. नाही, नो नेव्हर. ठीक आहे, मग आम्ही इथेच थांबू आणि तुम्हाला आमच्या समोरच कपडे बदलावे लागतील. निर्लज्ज. हा? काय म्हणालात तुम्ही? आम्हाला निर्लज्ज म्हणालात? नाही नाही, ते तुम्हाच नाही, आम्ही स्वतःलाच निर्लज्ज म्हणालो. म्हणजे आम्ही काय निर्लज्ज आहे तुमच्या समोर, म्हणजे परस्त्री समोर कपडे बदलायला? पण आम्ही कुठे परस्त्री आहोत? तुम्ही आमच्या समोर कपडे बदलू शकता. ऐ, चिडू नका ना. आणि आता तुम्हीच सांगा, आमच्या सोबत फिरायला येताय का आमच्या समोर कपडे बदलताय? पर्याय तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तिथे येतो फिरायला. चालेल, तुम्ही आवरून घ्या, आम्ही आवरूनच आलोय. आता तुमच्या समोर कसा आवरणार आम्ही? आमच्या समोर नाही, आम्ही इथे दारातच थांबतो तुमची वाट बघत. आवरून घ्या आणि पटकन बाहेर या. मागे मागे, दरवाजा मागे आहे. अहो हनी, तुम्ही छान आवरून या. हा, अत्तर वगैरे लावून या. तुम्ही दरवाजा लावून घ्या. खरंच? ऐ, म्हणजे बाहेरून लावून घ्या. जावा. हो. थोडक्यात वाचलो आज. मंजू, तुला घराबाहेर काढण्यासाठी मला तुला फोन करणाऱ्या माणसाचं लोकेशन, म्हणजे माझंच लोकेशन सापडलं असं खोटं बोलावं लागलं. सॉरी, रिअली सॉरी स्वीट हार्ट. पण मी तसं केलं नसतं तर तू माझ्यासोबत बाहेर यायला तयारच झाली नसती. एनिवेज, तू आली आहे ना आता, आपण मस्त डेट एन्जॉय करू. आय एम रिअली सॉरी मॅम, खड्डा होता दिसलंच नाही. आर्यन, तुला त्या माथेफिरूचं लोकेशन कसं काय मिळालं? म्हणजे त्यानं आता मला फोन पण केला नाहीये. तू कसं काय ट्रेस केलंस त्याचं लोकेशन? ते मी लक्ष देऊन होतो ना मॅम.
म्हणजे मी ना माझ्या सॉफ्टवेअरमध्ये सेटिंग करून ठेवली होती की जेव्हा जेव्हा त्याचं डिव्हाइस ऑन होईल तेव्हा तेव्हा माझ्या सॉफ्टवेअरवर मला नोटिफिकेशन येतील. आणि तसंच झालं मॅम. त्याने डिव्हाइस ऑन केलं आणि मला इथे नोटिफिकेशन पडलं. मॅम तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम पण मी त्याचं लोकेशन ट्रेस केलं होतं, राईट? आणि आपण त्याला पकडणारच होतो की त्याने आपल्याला बेशुद्ध केलं आणि तो तिथून निसटला, राईट? पण मॅम तुम्ही काळजी करू नका, यावेळेस आपण त्याला पकडून राहू. हा नक्की खरं बोलत असेल ना? खरं बोलत असला तरी मला सावध राहायला हवं. मागच्या वेळेस तो माती फिरू आमच्या हातून सटकला, पण या वेळेस त्याच्या मुसक्या आवडूनच शांत बसायचंय मला. पण सत्याला ही गोष्ट आधी कळवायला हवी. त्याला मेसेज करून पटकन लोकेशन पाठवून ठेवते. पटकन आवरायला पाहिजे, नाहीतर ती आत्याबाई परत येईल. वाघमारे घरातल्या घरात काय मेसेज करतात? एक मिनिट, त्यांना कळलं तर नाही ना की मी त्या आत्याबाईंबरोबर होतो म्हणून? सत्या, आर्यन मला बाहेर घेऊन आलाय. लोकेशन पाठवलंय तुला. मला आर्यन बाहेर घेऊन आलाय, सेफ्टीसाठी लोकेशन पाठवलंय. मॅम कम्फर्टेबल आहे ना तुम्ही? आर्यन इथं का आलोय आपण? तो माती फिरू इथं आलाय का? आय एम सॉरी मॅम, मी तुमच्याशी खोटं बोललो. हो, तो माथे फिरू नाहीये इथे.